ब्लाऊज असं लवकर देणार कोणीच भेटत नाही. ओव्हरऑल सगळं रियालिटी मी तुम्हाला दाखवी. चॅलेंज असं आहे की आजच्या आजच ते ब्लाऊज झालं पाहिजे. आता वाजले 9:30. मी त्यानंतर 3 ब्लाऊज पण अजून टाकले आणि ड्रेस पण टाकलाय आणि मेन वेलकम बॅक टू पियांशिका. सो नमस्कार मैत्रिणींनो, पियांशिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा हा न्यू ब्लॉग आहे. तर आज जवळजवळ आज आहे 18 जून. आज नाही म्हटलं तरी 18 दिवस ओलांडले आहेत आपल्या शॉपचं एक जस्ट सेटअप, म्हणजे आपण जस्ट शॉप घेऊन स्टार्ट केले आणि आज आपल्याकडे एक थोडंसं छान गुड न्यूज आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूया. तर जसं की तुम्ही बघितलं आपले रेग्युलर क्लायंट्स आपल्याकडे आले होते आणि आपण त्यांचं काम डिलिव्हर पण केलं व्यवस्थित. तो पण ब्लॉग तुम्ही बघू शकता. मी लिंक आय बटन मध्ये क्लिक करते. हो, ऍक्च्युली एका दुसऱ्या क्लायंटचा मध्येच फोन आला त्याच्यामुळे आपला हे राहिला. तर मध्येच कॉल आला एक क्लायंटचा, त्याच्यामुळे आपलं गॅप झाला. हा, तर मी काय म्हणत होते, तर आता आपलं म्हणजे एक न्यू क्लायंट आहे. आता हे नवीन क्लायंट आहे आणि अर्जंट चॅलेंज असं आहे की त्यांना ते उद्याच हवंय ब्लाऊज. त्यांना कुठेतरी बाहेर जायचं त्याच्यामुळे. तर मी आत्ता 9:30ला कटिंग केलंय, हे मी तुम्हाला दाखवते. तो मी पेपर पॅटर्न तयार कटिंग करत होते. सो मी विचार केला की चला आपण ब्लॉग स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला दाखवते की हे आपण सक्सेसफुली डिलिव्हर करतोय का काय. ओव्हरऑल सगळं रियालिटी मी तुम्हाला दाखवी. बाकी जो माझा अवतार आहे प्लीज इग्नोर करा, कारण मी थोडंसं आज टेन्शन मध्येच होते आणि त्या नादामध्ये मी थोडंसं असंच राहिलं सगळ्या गोष्टी. सो कोई बात नहीं, अभी काम है तो वो काम को फिनिश पहले प्रायोरिटी देंगे और फिर उसके बाद बाकी की चीजें करेंगे. तर त्यांनी काहीतरी 3 ब्लाऊज टाकलेत. एक मस्त आउटफिट पण आपली जी डिझाईन होती पियांशिकाची, ती डिझाईन त्यांना खूप आवडली आणि आपण तीच बनवणार आहोत. पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा. मी तुम्हाला तो पण ब्लॉग शेअर करेल की आपण ते कसं बनवणार, कारण ते पण इतकं अडचणीत आलेलं आहे. कारण मला ते 26 तारखेपर्यंतच देणं गरजेचं आहे, कारण मी पण गावाला जाणार आहे. तर सो मला ते अर्जंटली देणं गरजेचं आहे. तर मग मी फुल प्रवास ब्लॉग थ्रू मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे मी हे सगळं मॅनेज करणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. आता मी कटिंग करते आणि बघूयात आपलं होतंय का. मला वाटतं होऊन जाईल, सिम्पलचं ब्लाऊज आहे. सो बघूयात काय काय होते आता पुढे. ओके, आता झाली कटिंग आणि आता वाजले 10:05. तर आता बघूयात 1 घंटा करून काम. 1 घंट्यात किती होतं ते करूयात आणि मग बाकीच आपण मॉर्निंगला येऊन लवकर करून टाकू. म्हणजे मग कसं बाकीचे पण भरपूर काम आहे. ऍक्च्युली 2-3 ब्लाऊज, तो ड्रेस पण थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामुळं थोडासा वेळ त्यालाही लागणारच आहे सगळं करायला. तर आता लवकर लवकर होणं पण गरजेचं आहे ना. त्याच्यामुळे आता मी असा विचार करते की जेवढं फास्ट मध्ये काम करेल तेवढं मला माझे स्वतःचे पण ब्लाऊज राहिलेत ऍक्च्युली लग्नाला जायचे, तर ते पण कम्प्लीट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता थोडीशी धावपळच आहे माझ्या मागे. अवतार तर बघा कसा झालाय. उद्या ऍक्च्युली जायचं होतं मला पार्लर मध्ये, काय आयब्रो पण वाढल्यात आणि हेअर कट पण करायचं आहे मला. मी आता उद्या मॉर्निंगला जाऊनच येईल, कारण एकदा राहिलं ना ते राहूनच जातं. म्हणजे जाऊन येईल आज. आता मग ते 1 घंट्यामध्ये जेवढं होईल तेवढं ब्लाऊज कम्प्लीट करून मॉर्निंगला फटाफट सगळं घरातलं आवरून मग मी येईल इकडे पुढचं करायला, कारण आता अर्जंट काम आले म्हटल्यावर करावे तर लागणारच आहे आपल्याला. सो असं आहे आणि तुम्ही आहातच सोबत.
हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुड मॉर्निंग गाईज. आज माझं काल रात्री 11-11:30 झाले होते. काम अर्ध झालंय, ब्लाऊज पूर्ण नाही झालंय. आणि आत्ता वाजलेत 10. काल मी थोडंसं हेअर ऑइल वगैरे पण केलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर आता घरातली सर्व कामं आवरल्या गेली आहेत आणि आता मी चालली आहे शॉपला. बाकी मॉर्निंगचं व्हिडिओ पण टाकायचा होता, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी राहून जातात. तर आता सगळं घरातलं आवरलंय, खाणं पण झालंय. आता मी चालले शॉपला आणि आता आपण आज कम्प्लीट करूयात आपलं ब्लाऊज. कारण आपल्याला 4 वाजता द्यायचंय, पण आपण 2च्या आधीच आपण रेडी करणार आहे ते ब्लाऊज. कारण अर्ध झालंय, अर्ध करायचं बाकी आहे. सो आजचा दिवस कसा जातोय चला तर ते बघूयात. नमस्कार. तर मग आता तुम्ही बघू शकता की काय झालंय. आता मला वाजलेत 1:45. ऍक्च्युली मी विचार केला थोडंसं आयब्रो वगैरे करून घ्यावं आणि थोडा हेअर कट. कारण खूप तुम्ही काल रात्री माझा फेस बघितला असेल, कसला घाणेरडा झाला होता. तुम्ही म्हटलं की नाही आज आता करूनच जाते. तर करायला तितका वेळ झाला, बापरे वाटलं नव्हतं. पण चलो ठीक आहे. तरी पण आपल्याकडे अजून 1-2 तास आहेत. त्या 2 तासात आपलं काम कम्प्लीट होईल. लगेच टाइम न वेस्ट करता आपण कामाला सुरुवात करूयात. सो बाकीचं पूर्णपणे आपण बघूयात. चला. तुम्हाला माझी हेअर कट कसं वाटतंय? छान आहे ना? मला तर आवडलेला आहे. सो बघूयात आता होल डे आता कसा स्पेंड करते मी ते थोडंसं करते. मेस खूप आहे कारण ऍक्च्युली अजून कुठला सेट नाही झालाय आपल्या काही गोष्टी. सगळं अर्धवट आहे. हो ठीक आहे, इट्स ओके. बापरे त्याला काय झाले. ठीक आहे, बघूयात आता हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. कारण काय करणार, कामाची घाई आहे, गडबड आहे, द्यायचंय सगळं वेळेत आणि कामाला लेट 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 होत चाललंय. त्याच्यामुळे ठीक आहे, अजून बोर्डवाला पण नाही आलाय माझा. बघू, दिलंय मी दुसरीकडे काम, तर ते करत जाऊ हळूहळू. बाकी सगळ्या गोष्टी कशा होतील काय होतील ते तर मी तुमच्यासोबत शेअर करतच नाही. बाकी अदरवाईज तुम्हाला हेअर कट कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला कामाला लागूया, कारण की टाइम वेस्ट करायला वेळच नाही आहे. तर आता वाजले 3. मला आता खूप भूक लागली म्हणून म्हटलं अर्ध काम केलं तर जेवण करून घेते आणि मग तुमच्या कामाला सुरुवात करू. मग ते होईल 3 वाजेपर्यंत. म्हणजे ऍटलीस्ट 2 तास आधी देणार होते तर ऍटलीस्ट 1 घंटा आधी देईल, पण देईल. म्हणजे आपलं जे प्लॅन आहे ना की कस्टमरला बिफोर डेट द्यायचा आपल्याला, होईल. एक तर ऑन टाइम देईल, नाही तर मग 1 दिवस आधी. हा मला क्रायटेरिया यावेळेस फिक्स करायचा आहे. परफेक्ट टायमिंगलाच द्यायला. मी आतापर्यंत प्रयत्न करायचे नेहमी ऑन टायमिंगलाच देत होते, पण मी आता असा विचार केला की मी अजून 1 दिवस आधीच प्लॅन करेल आणि रेडी ठेवेल. ये कमिटमेंट है मेरी खुद से. मेक श्योर मी पाळेल ते. अरे आता मी गेले होते त्याला पार्लर मध्ये, तर मग मला तिथे कळलं की माझी स्किन खूप ड्राय झाली यावेळेस. मला काहीतरी करावं लागेल आता उद्यापासून. करेल जरा सीटीएम वगैरे, कारण क्लिनिंग करत नाही, कधी कधी करते. पण मेनली मला ना मास्क वगैरे पण लावायचं राहिलाय. फेशियल तर केलंच नाही मी, खूप दिवस झाले. करावं लागेल आणि योगा पण करावी लागेल, फेस योगा, ग्लो योगा. त्याच्याने मला खूप छान परिणाम दिसतो, पण मी ते सध्या मिस करतेय कामाच्या गडबडीत. करायचं स्टार्ट. सो तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर करेल. जर तुम्हाला वाटतंय ना ब्राईट सारखा जो ग्लो असतो
तो जर तुम्हाला आणायचा असेल, समजा जर तुम्ही कधी जात असताल एखाद्या फंक्शनला, लग्नाला, किंवा ज्या पण कोणी ब्राइड्स आहेत त्यांच्यासाठी जर तुम्हाला इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी काही टिप्स हव्या असतील ना, तर माझ्याकडे एक मस्त भन्नाट आयडिया, म्हणजे मी स्वतः फॉलो करते. म्हणजे मला जर कुठे वेडिंगला जायचं असेल ना, तर मिनिमम 1 आठवडा आधीपासून मी फेस योगा स्टार्ट करते. जर तुम्हाला वाटत असेल की कोणते योगा मी करते, तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. खूप भारी फरक पडतो, कारण माझ्या स्किनला मला खूप फायदे झालेले आहेत. आणि ऍक्च्युली मी जेव्हापासून हे शॉपचं स्टार्ट केलं ना, तेव्हापासून हे थोडेसे मला ना प्रॉब्लेम्स व्हायला लागले. तेव्हापासून मी फेस योगा करणं पण बंद झालंय, कारण कामाच्या नादात होत नाहीत ना गोष्टी. त्याच्यामुळे आता मला पुन्हा लक्ष द्यावं लागेल, कारण मला पण जायचंय लग्नाला. काही कस्टमरचं घेतलेलं काम आहे ते कम्प्लीट करायचं, आणि मग सकाळपासून उद्यापासून सुरू करू आपण. करावंच लागेल. आता काय आठवडा दीड आठवडा झालाय राहिलाय. मी नक्कीच व्हिडिओ टाकेल, तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की मला हवाय का. ठीक आहे, बाय. मी जेवण करते आणि मग बोलते तुमच्याशी. फोर फिफ्टी चहाचे आहे आणि 450 कटोरीचे आहे. हा. म्हणजे डिझाईनचे वेगवेगळे असतात ते जे येते, बट फिनिशिंग वर भेटते ना. या ना तुम्ही कधीतरी. हा, तर तिच्याकडे टाकलेलं आहे, बघू म्हणलं आता ती पण कधी, ती म्हणली वटपौर्णिमा झाल्यावर देते. हा, तसं लवकर देणार कोणीच भेटत नाही. तुमचं नाव काय? पण आहे जयश्रीताई. अगं बाई, ती तर लय लवकर दिली. हा, अजून नाही दिले. मग अवघड आहे. टेलर चांगली. तुम्ही कुठे आहे आता? हा, मग 2 मिनिटं बघते ब्लाऊज शिवू का? तर दाखवते मला ब्लाऊज शिवलेले. माझे असं नसते ब्लाऊज डिझाईनचे वगैरे, फक्त गळ्याला डिझाईन असं केले तर करते. नाहीतर माझे साधे सिंपलच असतात, असे इतर बाहेरचे किंवा शॉर्ट बाहेरचे असेच असतात. पण मला काय झालं, ब्लाऊज शिवाय टाकले तर शिवून एक तर नाही तर कोटऱ्या तर बिघडवत्यात, गळ्यात तरी बिघडवत्यात, म्हणजे काही ना काहीतरी बिघडवत्यात. असं परफेक्ट ब्लाऊज म्हणजे बसतच नाही. बघा, सगळे ब्लाऊज परफेक्ट असतात ते तुम्हाला. आय एम लिटरली सॉरी, त्या दिवशी मला नंतर ब्लॉग कंटिन्यू करताच नाही आला पूर्ण होल डे, कारण ते ब्लाऊज कम्प्लीट झालं. थोडा लेट झाला. मी ठरवलं होतं की ते 4च्या आधी करेल, पण अनफॉर्च्युनेटली सिच्युएशन्स आपल्या हातात नसतात. त्याच्यामुळे थोडंसं लेट झाला, कारण मध्येच आमचा ते ग्लासचं कामवाला तो आला, त्यानंतर क्लायंट्स येत असतात, त्याच्यामुळे त्यांना हँडल करण्यामध्ये मला स्टिच करता नाही आलं, आणि त्यामुळे लेट झाला. बट ठीक आहे. त्यानंतर तर मग मी ब्लॉग काही शूटच नाही करू शकले, कारण बॅक टू बॅक कामं लागली आणि हे पण कम्प्लीट करायचं होतं. तर मी फटाफट मग करायला लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांना दुपारी कॉल केला, कारण त्या दिवशी जमलंच नाही कम्प्लीट करायला ते सगळं. मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना कॉल केला आणि त्यांनी ट्रायल्स पण घेतली आणि त्यांना ब्लाऊज खूप आवडलं. दॅट्स द गुड थिंग. आणि ती गोष्ट आपल्याला म्हणजे गुड न्यूज आहे की त्यांनी त्यानंतर 3 ब्लाऊज पण अजून टाकले, आणि
ड्रेस पण टाकलाय आणि मेन इश्यू असा आहे की ते त्यांना 30 तारखेपर्यंत पाहिजे होतं. बट मग आपल्याकडेच वेळ नाही आहे कारण 26 तारखेला मी त्यांना डिलिव्हरी डेट दिली आहे आणि ते तेव्हाच कम्प्लीट करून त्यांना द्यायचं आहे आपल्याला. सो तो पण ब्लॉग आता मी कंटिन्यू करते कारण त्या दिवसाचं तर अनकॉन्स्टिट्यूट होतच नाहीये. 4-5 ब्लॉग बनवून पडलेत पण एडिट करायला टाइम मिळत नाहीये. खूप कामं लागली आहेत मागे आणि सध्या सगळं वन मॅन आर्मी चालू असल्यामुळे थोडंसं लेट होतोय. सो प्लीज थोडंसं कॉम्प्रोमाइज करा. मी लवकरच प्रयत्न करेल ही पण प्रॉब्लेम मी फिक्स करेल कसं तरी करून. मी हा प्रॉब्लेम सध्या तर असं चाललंय ना की 20-20 तास काम करतेय मी. रात्री 12ला झोपते आणि सकाळी 5ला उठते आणि कंटिन्यू मी कामात असते. सध्या असं झालंय ना, बघतीये कोणी हेल्प मिळतीये का, बघू आता काय होतंय काय नाही. कारण आणि गाईज मी एक अनाउन्समेंट करतोय की आता 7 ते 8 नेक्स्ट मंथ 7 ते 8 तारीख पासून मी स्वतःचा एक ब्लॉग चॅनल सुरू करतोय आणि आपल्याला तिथे रोजचे ब्लॉग्स बघायला भेटतील. नाईस, व्हेरी गुड. मग माझेच हेच ब्लॉग कंटिन्यू करणार, याच्यातच एडिट करत जायला शिकणार. चॅनल बनवणार आहे माझ्या फोनवर, म्हणजे तुम्हाला रोज व्हिडिओज भेटतील आणि प्लीज मला सपोर्ट करा. मी तुम्हाला माझी डेलीची लाईफ दाखवेन. ठीक आहे. बघा आता हा अभ्यास करतो की नाही बघू आता. बरं आहे ब्लॉगच्या नादात तुला दाखवावं पण लागेल ना की तू काम करतोस, अभ्यास करतोस. हा चांगलंय चांगलंय, करा ब्लॉग बनवा. तर गाईज आमच्या घरात जे आता आम्ही राहतो घरात, पण त्याच्यात ना मला असे 2 स्विच भेटले जे चालत नाहीत चांगले. म्हणजे एक स्विच मध्ये मी माझा फोन चार्ज करत होतो अख्खी रात्र आणि मी पूर्ण स्कूल गेलो तर हात नव्हता लावला मी, तरी 0%. 2% ला लावला होता मी कालच्या रात्री. 2% 0 झालं होतं. आणि नंतर काल रात्री मी दुसऱ्या सॉकेटला लावलं होतं त्याच्या बगलच्या, तर त्यांचा काहीच उपयोग नाही. 1% उचल 1% चार्ज झालं ते. आता मी हे 2 चिठ्ठ्या बनवल्या, तर ह्याच्यावर मी लिहिणार आहे प्लीज डू नॉट यूज दिस, इट इज ब्रोकन. त्याच्यावर लिहिणार आहे आणि त्याच्यावर चिटकून देणार म्हणजे कोणी यूज नाही करणार. ओके. कारण की ते चांगलं नाही. ते काल रात्री मी करत होतो तर नाही झालं, त्याच्यामुळे मी आता पण चार्जच करतोय माझा फोन. एवढं भारी नाही ते 2 सॉकेट. तेच प्रॉब्लेम होतो कारण ना एवढा वेळ काम करून सुद्धा माझं कन्सिस्टन्टली ब्लॉग अपलोड करणं होत नाही. बघा 4 व्हिडिओ मी बरोबर अपलोड करते आणि मग नंतर 2-3 दिवसाचा गॅप होतोय, पुन्हा लिंक लागते कारण कामाचा लोड वाढला आणि किती झालं तरी एकटा माणूस काय काय करणार ना. त्यामुळे मी आणि मम्माचे अजून ब्लॉग्स येतील 1 तारखेपासून. मी माझं चॅनल 1 तारखेपासून स्टार्ट करायला, म्हणजे मी चिन्मय दादाच्या लग्नात चाललोय, तर तिथं अजून आपण मज्जा करूया. तर बाय गाईज. बाय. वाह साहब जी वाह. हो तरी का असं, पण मी तर बोलतेय ना, काम चालू आहे ना. थोडस जवळ झालंय का कॅमेराचा जरासा. आणि ना ही खिडकी एक खूपच विचित्र आहे यार. या खिडकीला काहीतरी करावं लागणार आहे. तिथे एक सुंदरसा हँड पेंटेड पडदा बनवणार आहे मी आणि तो टाकून देईल. हे आहे त्याचं. ऍक्च्युली माझं सुद्धा लग्नाचं ब्लाऊज राहिलं यार, मग खूप टेन्शन आलंय. लग्नात काय घालायचं मग मी तरी शिवायचं साडी घालणार कारण आता नाही एवढा वेळ मिळाला मला. तरी माझ्याकडे 2-3 महिने होते, पण काम पण खूप असतात ना, एका मागे एक, बॅक टू बॅक, काही ना काही चालूच असतं. तर hello guys, welcome to
नाही vlog. पण आज मी आणि नक्कीच सगळे ब्लॉग एडिट कसे करून आहात? अपलोड करेल आज, कारण तर- शिवाय चल बरं मी तुला व्हिडिओचं एडिट करायचं शिकवते, तू मम्मा, तेवढं मी कर vlog बरं. बनवतो. ते ब्लॉग आता बनवणं गरजेचं नाहीये, एडिट करणं गरजेचं आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. चल लवकर तुला मदत तर करते. guys, मी तुम्हाला नंतर भेटतो ठीक आहे, मी vlogging. तुम्हाला आता मी काय Editing करते, व्हिडिओ शिकण्याला एडिट करते आणि मी bye. तुम्हाला पुढचं काय आहे अपडेट ते नंतर सांगते.